नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। समर्थन लाईव्ह मधील दिवसभराच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण आता विशेष बातम्या पाहू। पालघर जिल्ह्यातील पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याचे खासदार आहेत राजेंद्र गावित यांच्या राजकीय पुनर्वसनाचं संकट भाजप समोर उभं राहिलं आहे। शिवाय पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार आणि मोखाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचं संकट उभं राहिले। या विशेष बातम्यांचा तपशील आपण इतर बातम्या पाहिल्यानंतर पाहणार आहोत। आता आधी आपण इतर बातम्या पाहू। वसईत पर्यावरण संवर्धन समितीने वसई विरार महापालिकेकडे परिवहन सेवा रद्द करण्याची मागणी केली। परिवहन सेवेच्या बस खाली नागरिकांचा मृत्यू होण्याची घटना दिवसेंदिवस वाढते, याला ठेकेदार जबाबदार आहे। या मागणीसाठी समीर वर्तक, कैलास पाटील, खलील शेख यांनी वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली आहे। सफाळे विभागातील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेत। जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली शिलटे गावच्या नलिनी गिराळे, कल्पेश भुयाळ व इतर कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेत। कोल्ही चिंचोटी येथील सागपाडा येथे पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। भाजपचे प्रवीण गावडे, राजू म्हात्रे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांची या प्रश्नावर भेट घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आहे। पालघर रेल्वे स्थानकात 2 एक्सप्रेस थांबणार आहेत। इंदोर पुणे एक्सप्रेस आणि वांद्रे उदयपूर इंदोर एक्सप्रेस अशा 2 एक्सप्रेस आता पालघर रेल्वे स्थानकात नव्याने थांबणार आहेत। विक्रमगड तालुक्यात 9 वर्षांनंतरही एकही आमसभा झाली नाही। पालघर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विक्रमगड तालुक्यातील ग्रामस्थांनी आता आमसभेच्या प्रश्नावर संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे। वसई सावंतवाडी अशी रेल्वे वसई स्थानकातून सुरू व्हावी या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू झाली आहे। नायगाव, डहाणू ते वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर या स्थानकात मोठ्या प्रमाणात कोकणातील लोक राहतात। त्यामुळे वसई ते सावंतवाडी अशी रेल्वे सुरू व्हावी यासाठी नालासोपारा आणि विरार परिसरातून सह्यांची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। विशेष बातम्या आपण आता तपशीलवार पाहू। लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले। 22 पालघर या मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होणार आहे। 2 मे रोजी या संदर्भातली अधिसूचना जाहीर होईल। पालघर जिल्ह्यामध्ये 18,12,983 मतदार आहेत। संपूर्ण मतदारसंघामध्ये 2120 मतदान केंद्र आहेत। ईव्हीएम आणि व्हीव्हीपीटी या मशीन या निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणार आहेत। 17,000 अधिकारी आणि कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत काम करतील। 962 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत। जिल्हा प्रशासन यांच्या बाबतीत उपाययोजनेची भूमिका घेते। आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होईल अशी भूमिका पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ही भूमिका त्यांनी मांडली आहे। पालघर लोकसभामध्ये युतीचा उमेदवार शिवसेनेचे श्रीनिवास वनगा असतील हे चित्र आता स्पष्ट झालं आहे। त्यामुळे पालघर मध्ये राजेंद्र गावित यांचं राजकीय पुनर्वसन कसं करावं असा प्रश्न भाजपच्या समोर उभा आहे। भाजपने पालघर विधानसभेसाठी आग्रह धरला आहे। त्याच वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते पालघर विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडायला तयार नाही। त्यामुळे गावितांसाठी पालघर विधानसभा मतदारसंघ कसा राखायचा असा प्रश्न भाजप समोर उभा आहे। त्यामुळे युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेना या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे। एकूणच परिस्थितीत राजेंद्र गावित यांचं राजकीय पुनर्वसन कसं करावं असा प्रश्न आता भाजपच्या समोर उभा राहिला आहे। जव्हार मोखाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई भेडसावते। प्रांत अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे तिथल्या पाणी टंचाईग्रस्त गावांना एक दिवस 8 टँकरने पाणी पुरवठा होतोय। जिल्हा प्रशासनाने प्रत्येक दिवशी पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिलेत, परंतु या आदेशाची अंमलबजावणी होत नाही। हंडावर पाण्यासाठी आदिवासी नागरिकांना रात्र जागून काढावी लागते। मोखाड्यातील किनिस्ते, शेलमपाडा, धामोडी, पाथडी, डोंगरवाडी, वाशिम या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे, परंतु जिल्हा प्रशासन या पाणी टंचाईकडे गंभीरपणे पाहत नाही।